ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी. दिवस 247. अध्याय 10. विभूती योग. श्री गणेशाय नमः. तेथ अर्जुन म्हणे, स्वामी, येतुले हे राभस्य बोलिले तुम्ही, जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी. हा हो सूर्य म्हणे काय जगाते, अंधारे दवडा का परवते, तेवी धसाळ म्हणो देवा तू ते, तरी अधिक हा बोलू. तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची ये मुखासी का काना मिळे, तयाची या हृदयाते सांडूनी पळे, भेदू जी साच. तो तू परब्रह्मची असके, मज दैवे दिधलासी हस्तोदके, तरी आता भेदू काय साखे, देखावा कवणे. जी चंद्रबिंबाचा गाभारा, रिगालियावरही उभारा, परी राणेपणे शारंग धरा, बोला हे तुम्ही. श्रीकृष्णाचे असे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला, स्वामी, माझ्या विभूतींचे ठिकाणी भेद मानू नको. असे तुम्ही मला जे सांगितले हे आपल्या आनंदाच्या भरातील बोलणे अविचारी नसून आपल्या थोरपणाला शोभेल असे आहे. कारण एक भेद निराळा आणि भेदाचा त्याग करणारे आम्ही निराळे असे झाले. अहो, सूर्य काय जगाला असे म्हणतो की काय? मला यायचे आहे तर अंधाराला पळवते म्हणजे माघारी दवडा म्हणजे धाडा. सूर्य उगवताच अंधाराचा ज्याप्रमाणे आपोआप नाश होतो, त्याप्रमाणे सर्व जग ईश्वरमय आहे असे ज्ञान होताच ईश्वराला जाणणारा देखील तद्रूपच होतो. पण आपण हे ढसाळपणे वा अविचाराने बोललात असे म्हटले तर ते अधिकचे बोलणे म्हणजे अतिप्रसंग होईल. तुझे केवळ नामच कोणी एखाद्या वेळी ज्याच्या मुखी येईल किंवा कानावर पडेल, त्याच्या हृदयातील भेदभाव खरोखर नष्ट होऊन पळ काढेल. असा जो तू परब्रह्मच आहेस, तो माझ्या सुदैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे मला प्राप्त झाला आहेस. तरी आता भेद कसला, कोणी आणि कोठे पाहावायचा? अहो, शीतल अशा चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात रिगालिया म्हणजे प्रवेश केल्यावरही उबारा म्हणजे उष्मा होईल काय? पण हे शारंगधरा, आपण राणेपणे म्हणजे अधिकारवाणीने हवे ते बोलत आहात. तेथ सावियाची परितोषोनी देवे, अर्जुना ते आलिंगिले आलिंगिले जीवे, मग म्हणे तुवा न कोपावे, आमुचिया बोला. आम्ही तुझ भेदाची या वाहणी, सांगितली जे विभूतींची कहाणी, ते अभेदे काय अंतःकरणे, मानिली की न म्हणे. हेची पहावया लागी, नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी, तव विभूती तुझ चांगी, आलिया बोधा. तेथ अर्जुन म्हणे, देवे, हे हे आपुले आपण जाणावे, परी देखतसे विश्व आघवे, तुम्हा भरले. पै राया तो पंडुसुतू, ऐसिये प्रतितिसी जाहला वरितू, या संजयाची या बोला निवांतू, धृतराष्ट्र आहे. अर्जुनाचे असे बोलणे ऐकल्यावर परम संतुष्ट होऊन भगवंताने अर्जुनाला जीवाभावाने आलिंगन दिले आणि मग देव म्हणाले, आमच्या बोलण्याने तू आमच्यावर कोप धरू नकोस. आम्ही भेदाच्या वाहणी म्हणजे मार्गाने तुला आमच्या विभूतींची जी कहाणी सांगितली ती अभेद भावाने तुझ्या अंतःकरणात ठसून तुझ्या मनात मान्य झाली की नाही, हेच पाहण्याकरिता आम्ही क्षणभर बाह्यदृष्टीचा आश्रय करून बोललो. तेव्हा आमच्या विभूतींचा तुला चांगल्या प्रकारे बोध झाला आहे असे आम्हाला आढळून आले. तेव्हा अर्जुन देवाला म्हणाला, आपल्या विभूतींचे ज्ञान मला झाले की नाही हे आपले आपणच जाणावे. पण आघवे म्हणजे समस्त विश्व आपण व्यापले आहे असे मी पाहत आहे. अशा रीतीने पंडुपुत्र अर्जुन प्रतीतीच्या योगाने ज्ञानप्राप्तीच्या योग्यतेला आला आहे असे संजय सांगत असताना धृतराष्ट्र काहीच न समजल्यासारखा निवांत राहिला. ही संजयो दुखलेनी अंतःकरणी, म्हणत असे नवल नवे दैव दवडणे, हा जीवे धाडसा आहे मी म्हणे, तवा आतुही आंधळा. परी असो हे तो अर्जुनू, स्वहिताचा वाढवितसे मानू, की याहीवरी तया आणू, धिवसा उपनला. धृतराष्ट्राच्या अशा उदासीनपणामुळे अंतःकरण दुखावलेला संजय मनाशी म्हणाला, सहजच असा दैवयोग लाभला असता तो दवडणे हे नवल नव्हे काय? धृतराष्ट्र राजाची ज्ञानदृष्टी धाडसा म्हणजे शाबूत आहे असे मी समजत होतो.
पण अर्जुनाला झालेल्या बोधाची थोरवी मी त्याला सांगत असताना हा इतका स्तब्ध बसल्याने मला वाटते की हा जसा चर्मचक्षूंनी आंधळा आहे तसा आतील ज्ञानचक्षूंनीही आंधळाच आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, परंतु हे धृतराष्ट्राविषयीचे बोलणे असो, तो अर्जुन आपल्या स्वहिताचा मान वाढवित आहे. कारण भगवंताच्या विभूतींचे ज्ञान प्राप्त झाल्यावर देखील त्याच्या मनात आणू म्हणजे आणखी एक भयावह, उत्कंठावर्धक, अतिशय धैर्याची अशी अचाट इच्छा उपजली आहे. म्हणे हेची हृदया आतुली प्रतिती, बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती, ये आरतीची या पावली मती, कुठती जाहली. मिया हिची दोही डोळा, झोंबावे विश्वरूपा सकळा, एवढी हाव तो दैवा आगळा, म्हणवनी करी. अजितो कल्पतरूची शाखा, म्हणवनी वांझोळीन लगती देखा, जे जे येईल तयाची मुखा, ते ते साचची करीतसे येरू. जो प्रल्हादाची या बोला, विषाही सकट आपणची जाहला, तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी. म्हणून विश्वरूप पुसावया लागी, पार्थ लिगला होईल कवणे भंगी, ते सांगेन पुढलिये प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. अर्जुन मनाशी म्हणत आहे, सर्व जग ईश्वरमय आहे असा जो माझ्या अंतःकरणात मला अनुभव आला आहे, तोच अनुभव बाहेर माझ्या डोळ्यांसमोर अवतरित व्हावा म्हणजे प्रकट व्हावा. त्याची मती आता ह्या आरती म्हणजे इच्छेच्या पावली मार्गस्थ झाली आहे. मी ह्याच दोन्ही डोळ्यांनी सकळ विश्वरूपाला झोंबावे म्हणजे पहावे व आलिंगन द्यावे, एवढी हाव तो त्याचे दैव आगळे वेगळे होते म्हणून करीत होता. आज तो जणू कल्पतरूची शाखा असल्याप्रमाणे झाला आहे. म्हणून त्याला वांझोळे म्हणजे वांझ फुले कधीही पाहावी लागणार नाहीत. जे जे म्हणून त्याच्या मुखी येईल ते ते श्रीकृष्ण साचची म्हणजे सत्य करीत आहेत. माझ्या श्रीहरीने समस्त ब्रह्मांड व्यापलेले आहे अशा भक्त प्रल्हादाच्या बोलांमुळे विषाही सकट सर्व पदार्थ जो आपणच झाला, तो भगवंत किरीटीला सद्गुरू म्हणून लाभला होता. म्हणून माझ्या डोळ्यांना विश्वरूप दाखवा हे श्रीकृष्णाला विचारण्यासाठी पार्थ कोणत्या पद्धतीने आरंभ करेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन, असे निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणाले. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोग नाम दशमोध्यायः. अशा रीतीने उपनिषदे, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूपी असलेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादामधील विभूती योग नामक 10वा अध्याय संपूर्ण झाला. इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकायाम दशमोध्यायः. अशा रीतीने ज्ञानदेवानी रचना केलेल्या भावार्थ दीपिका नामक ग्रंथामधील 10वा अध्याय संपूर्ण झाला. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.